पवित्र सलीला इंद्रायणीच्या तीरावर संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या या अतिथीभवनामध्ये सालाबादप्रमाणे चालत आलेली ही ज्ञानेश्वरी स्वाध्याय कार्यशाळा, या ज्ञानेश्वरी स्वाध्याय कार्यशाळेमध्ये आपण 18व्या अध्यायाच्या चिंतनात आज आलेलो आहोत. दरवर्षी वेदांत सत्संग समिती आणि गुरुवर्य महाराज यांच्या वतीने विद्यार्थ्यांना भौतिक दिवाळीतून टाळून आनंदाची ज्ञानाची दिवाळी गुरुवर्य महाराज खाऊ घालत असतात. आईचं हे लक्षण आहे की ती आई मुलाला दिवाळीच्या सणाला घरी बोलावून काहीतरी गोड पदार्थ खाऊ घालते. तसं ज्ञानराज माऊली ही एक आई आणि गुरुवर्य महाराज रूपी ही एक आई, अशा दोन आई आपल्या जीवनात प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आता या दिवाळीला रेलचेल आलेली आहे. ज्ञानोबराय म्हणतात, सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची, तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. तसं हे बोलणं ज्ञानराज माऊलींची ही अमृत अक्षरे गुरुवर्य महाराजांनी हीच पक्वांना आपल्यापुढे मांडून आपल्याला दिवाळी साजरी करत आहेत. आज फार महत्त्वाचा दिवस आहे. आज हा दिवाळीचा पाडवा आहे. आजच्या दिवसाला फार मोठं महत्त्व आहे. हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये जे 3.5 मुहूर्त प्रमुख मानलेले आहेत त्यातला एक आपला चैत्र पाडवा म्हणजे गुढीपाडवा, दुसरा आहे दसरा आणि तिसरा आजचा, आणि अर्धा मुहूर्त आपण अक्षय तृतीयाला मानतो. तर 3.5 मुहूर्तातील आज एक प्रथम मुहूर्त आहे. आजचा या दिवाळी पाडव्याला फार मोठं महत्त्व आहे आणि या पाडव्यावर आज आपण चिंतनाला प्रवृत्त झालो म्हणून हे आपल्या एक महान भाग्याचं लक्षण आहे. असो, आपला हा चालू असलेला विषय फार गोड आहे. ज्ञानराज माऊलींनी 18वा अध्याय एवढा जीव ओतून लिहिलेला आहे की या ओव्यांची किंमत करणंही कमी आहे. महाराज फार गोड ज्ञानराज माऊलींनी लिहिलं आहे. अगदी मराठी शब्द सोपाने रचवलेले आहेत. तर आज आपण जो विषय पाहत आहोत हा विषय जवळजवळ 51व्या श्लोकापासून चालू झालेला आहे. 51वा श्लोक आहे, बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियम्यच. साधकाचा प्रवास सांगणारे हे 3 श्लोक आहेत. 51 क्रमांकाचा, 52 क्रमांकाचा आणि 53 क्रमांकाचा. या 3ही श्लोकामध्ये 51 क्रमांकाचा जो श्लोक आहे याच्यात पूर्ण अर्थाचं प्रतिपादक असं क्रियापद नाही आलेलं. सगळी अपूर्ण अर्थाची क्रियापदं आलेली आहेत. बुद्ध्या विशुद्धया युक्तः धृत्यात्मानं नियम्य त्यक्त्वा व्युदस्य, ही सगळी अर्ध अर्थता प्रतिपादन करतात. पूर्ण अर्थाची प्रतिपादन करणारी ही वाक्य नाहीत. या सगळ्यांचं वाक्य पुढे शेवट आलेलं आहे थेट, म्हणजे 53व्या श्लोकात ब्रह्मभूयाय कल्पते येथपर्यंत साधकाचा प्रवास सांगितला. त्यात साधकाचा शेवट ज्यावेळेस मोक्ष रेखे आला तर हा साधकाच्या शेवटचा प्रवास माझ्या वाट्याला आलेला आहे. ज्ञानोबराय सांगतात की ऐसा जिंतिलिया रिपुवर्गू आप मानलया हे जग, आपैसा योग तुरंग स्थिर झाला. येथपासून ज्ञानोबरायांनी आत्तापर्यंत शत्रू कसे जिंकले हे सांगितलेलं आहे. हीच ओवी आहे ना. आणि शत्रू कसे जिंकून झाल्यानंतर पुढं काय त्याची स्थिती होते तर माऊली सांगतात, ऐसा रिपुवर्ग जिंतिलिया. याप्रमाणे रिपुवर्ग, रिपू म्हणजे शत्रू आणि वर्ग म्हणजे समुदाय. मानवी जीवनामध्ये जे षडविकार किंवा षडरिपू जे वाट्याला आलेले आहेत या सर्व षडरिपूंचा त्याने पराभव करून त्यांना जिंकून घेतलेला आहे. आणि जिंकून घेतल्यानंतर हे जग आप मानलिया, या संपूर्ण विश्वाची प्रतीती आता आत्मत्वाने त्याला येत आहे. आणि अशी स्थिती झाली असता आपैसा योग तुरंग स्थिर झाला. आणि मग आपैसा म्हणजे सहजच, योग तुरंग म्हणजे ज्ञानयोग रूपी तुरंग म्हणजे घोडा किंवा राजयोग रूपी घोडा हा आता स्थिर झालेला आहे. त्याची स्थिती कशी झाली माऊली सांगतात, वैराग्याचे गाढले अंगे त्राण होते भले, ते हे नावे कढिले तेव्हाची करे. गुरुवर्य घुलेबाबा एक वाक्य फार गोड सांगायचे, अविद्यावताम एव सर्वानी शास्त्रानी विषयानी कुर्वंती. ज्याच्या ठिकाणी अबोध आहे त्यालाच सर्व शास्त्र विषय करतात. म्हणून त्याने जोपर्यंत बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत साधने करायची असतात. ज्ञानोबराय सांगतात, जववरी अर्जुना तो बोध भेटे ना म्हणा तवच या साधना भजावे लागे. आणि एकदा का बोध प्राप्त होत चालला, जशी जशी वरची पायरी चढेल तशी तशी खालची पायरी सोडायची असते. खालच्या पायऱ्या सोडल्याशिवाय वरची पायरी काय भेटत नाही.
या न्यायाने ज्या वैराग्याने तो या स्थितीला प्राप्त झालेला आहे, आता ते वैराग्यरूपी हत्यार, ती जी चिलखत आहे, ती चिलखत तो कशी करतो? ज्ञानोबराय सांगतात, अंगी वैराग्याचे भले गाढले त्राण होते. त्राण शब्दाचा अर्थ होतो चिलखत. अंगीमध्ये म्हणजे त्याने ही संपूर्ण लढाई करत असताना अंगात चिलखत घातली होती. कोणती चिलखत घातली होती? वैराग्याची. ती कशी आहे? भले म्हणजे उत्कृष्ट आणि गाढले म्हणजे बळकट असलेली त्राण म्हणजे चिलखत त्याने अंगावर घातली. पण आता योग तिरंग म्हणजे रिपुवर्ग जिंकल्यानंतर आता ही चिलखत काढून ठेवणं गरजेचं आहे. म्हणून तेही तेव्हा नावेक ढिले करी, त्यावेळेस तेही म्हणजे ती वैराग्याची जी चिलखत आहे ती चिलखत सुद्धा तेव्हा म्हणजे तो रिपुवर्ग जिंकल्यानंतर ती चिलखत नावेक म्हणजे क्षणभर, ढिले करी म्हणजे क्षणभर तो आता ते वैराग्य सुद्धा काढून ठेवतो. निळोबाराय म्हणतात, ज्यावेळेस भगवंताला आम्हाला स्वयंपाक करायचा होता त्यावेळेस आमची स्थिती कशी होती? तातल्या सोसोनिया विरक्तीच्या ज्वाळा, बरव्या शिजविल्या समृद्धी सकाळा, झाला रसास्वाद भोजनी आगळा, वाढिली पंचामृते जेविता जे वेळोवेळाव. तातल्या, तातल्या म्हणजे त्रासल्या. ही संपूर्ण गवळण मी महाराजांच्या मुखातून ऐकलेली आहे. या गोपिका विरक्तीच्या ज्वाळा सोसून त्रासल्या होत्या. आता ती वैराग्यरूपी जी चिलखत ती त्यांनी आता खाली ठेवलेली आहे, वैराग्य सुद्धा खाली ठेवलेलं आहे. आणि निवटे ध्यानाचे खांडे ते तुझे नाहीचे पुढे, म्हणून हा तो आसडे वृत्तीचा आहे. ज्ञानोबराय सांगतात, आणि ते दुजे पुढे नाहीची. ज्ञानोबराय सांगतात, पुढे दुजे म्हणजे द्वैत, पुढं द्वैतच राहिलं नाही, म्हणून ध्यानाचे खांडे निवटी. खांडे शब्दाचा अर्थ आहे तलवार. ध्यानाची जी त्याने हातात तलवार घेतली होती, आता ती तलवारही रिपुवर्ग जिंकल्यानंतर तलवार कशाला जवळ ठेवायची? गुरुवर्य घोलेबाबा दृष्टांत सांगायचे. पायात काटा मोडला, मग तो काटा काट्याने काढल्यानंतर ज्या काट्याने काटा काढला तो काटा फार उपकारक म्हणून खिशात ठेवायचा नाही, तो खिशातून परत मोडण्याची शक्यता आहे, म्हणून तोही काटा आता टाकून द्यायचा. या न्यायाने ज्या ध्यानरूपी तलवारीने आत्तापर्यंत युद्ध केलं आणि युद्ध जिंकलं आहे, आता तीही तलवार खाली ठेवून दिली जाते. दृष्टांत तुमचा, उमेदवार आपली मतपत्रिका कोठपर्यंत वाटतो? जोपर्यंत निवडून येत नाही, मतदान होत नाही. मतदान झालं, निकाल हातात आला आणि दुसऱ्या दिवशी घ्या आमची मतपत्रिका असं म्हटल्यावर लोक म्हणते तुम्हाला मतदान करून चूक ठरली. आता मतदान येऊन तुम्ही निवडून आलेत, आता मतपत्रिकेची काही गरज नाही. सांगायचं काय, तेही आता त्यांनी ढिल्ल केलेलं आहे. तोही ध्यानाचं तलवार ठेवून दिली. आणि मग वृत्तीचाही हातू आसुडे. वृत्ती जी आहे, जी वृत्ती ज्या वृत्तीच्या जोरावर हे रिपुवर्ग जिंकलेला आहे, ती वृत्तीचा सुद्धा आता हात आसुडून मागं घेतलेला आहे. ज्ञानोबराय कसं झालं हे ज्ञानोबराय दृष्टांत देतात. जैसे रसौषध खरे आपुले काज करो ने पुरे, आपण हे नुरे तैसे हो तसे. ज्ञानोबराय दृष्टांत देतात. दृष्टांत देण्याची खूबी ज्ञानोबरायांची. अतिशय उत्कृष्ट दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिलाय. जैसे रसौषध, रसौषध म्हणजे पाऱ्याचं औषध, हा गुरुवर्य महाराजांनी सांगितलेला अर्थ आहे. हा 18वा अध्याय मी असा महाराजांच्या मुखातून ऐकला, असा लिहिलाय, आणि तोही असा लिहिलाय की ते मला ओव्या सापडाना जितके महाराजांचे अक्षर दिसतात इथे. सर्व महाराजांच्या मुखातून ऐकला. मला भाग्य आहे महाराज आमचं, आम्हाला चांगली माणसं भेटली. मानवी जीवनाची ज्यावेळेस मानवी जीवनाची साध्याच्या दिशेने पावलं पडतात त्यावेळेस त्याला मार्गदर्शक योग्य भेटले पाहिजे. ज्याला योग्य दिशा भेटत नाही त्याला योग्य दशा भेटत नाही. ज्याला योग्य दशा भेटावी असं वाटत असेल त्याला योग्य दिशा भेटली पाहिजे. गुरुवर्य महाराजांकडून आम्ही संपूर्ण अष्टादशा ऐकला. काय महाराज त्या त्वऱ्यात सांगायचे महाराज. खरोखर म्हणजे जसं सूर्य पाहायचा असेल तर पौर्णिमेला पाहावा, समुद्र पाहावायचा असेल तर भरतीच्या वेळेला पाहावा, हिमालय पाहायचा असेल तर बर्फ ज्यावेळेस हिवाळ्यात पाहावा, बर्फाने आच्छादिलेला असतो, तसं गुरुवर्य महाराज पाहायचे असेल तर पाठात पाहावेत. व्यवहारात लोक म्हणतात महाराजांनी दिले औषधं, ते महत्त्वाचं नाही. पाठात पहा महाराज काय आहेत. हो, ते जीवनच काय आगळं वेगळे महाराज. सगळी औषधं सगळी रोगराई निघून जाईल तुमची. म्हणजे उभय क्षेत्रातली, व्यावहारिक आणि पारमार्थिक क्षेत्रातली सगळी रोगराई जाईल. पण ते तिथं आलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. जैसे खरे जैसे रसौषध, रसौषध म्हणजे पाऱ्याचं औषध. हे काय करतं, आपुले काज पुरे करूनी, आपलं जे कार्य आहे, म्हणजे काय कार्य आहे औषधाचं, व्याधी निवृत्ती. तर व्याधी निवृत्ती हे कार्य पूर्ण करून आपणही नुरे तैसे होत असे. ते रसौषध सुद्धा राहत नाही, ते रसौषध सुद्धा स्वपरनिर्वाहकत्वाने निघून जातं.
देखोनी ठाकिता ठावो धावता स्थिरावे पावो तैसा ब्रह्मसामिप्ये थावो अभ्यासू सांडी. पहा आता ज्यांचं वर्णन चाललंय ते माझ्या पुढंच आलेले आहेत. देखोनी ठाकिता ठावो धावता स्थिरावे पावो. एक मनुष्य फार पळत होता आणि पळता पळता त्याच्या मुक्कामाचं गाव आलं. ठाकिता ठावो देखोनी. ठाकिता म्हणजे मुक्कामाचं आणि ठाव म्हणजे ठिकाण. मुक्कामाचं ठिकाण आलेलं आहे हे पाहिल्यानंतर धावता पाव स्थिरावे. जे धावत धावत त्या मुक्कामाकडे पाय चालले होते ते पाऊल आता स्थिरावतात, मंदावतात. तैसा ब्रह्मसामिप्ये थावो अभ्यासू सांडी. त्याप्रमाणे ब्रह्मसामिप्ये म्हणजे ब्रह्माशी ऐक्य प्राप्त झालं असता अभ्यासू थावो. अभ्यासाचं थावं म्हणजे बळ. जे अभ्यासाचं जे बळ होतं आता ते बळ सुद्धा तो टाकून देतो. ज्ञानोबराय पुढे दृष्टांत देऊन सांगतात. घडता महोदधीशी गंगा वेगे सांडी जैशी का कामिनी कांतापाशी स्थिर होय. ज्ञानोबराय दृष्टांत देतात, गंगेचा दृष्टांत देतात. ज्ञानोबराय गंगेचा दृष्टांत सांगत असताना गंगा जैशी गंगा ज्याप्रमाणे ही जी गंगा आहे ही गंगा नदी महोदधीशी घडता. महोदधी म्हणजे समुद्र. त्या समुद्राला घडता म्हणजे मिळता. मिळाल्यानंतर जैशी वेगे सांडीजे ज्याप्रमाणे वेगे म्हणजे तिच्या ज्या धावा आहेत त्या धावा आता ती सोडून देते. धावा म्हणजे गंगेच्या फार अशा प्रक्षुब्ध धावा असतात. सहज जर कोणी ऋषिकेशला गेला असेल, हरिद्वारला गेला असेल तर गंगा एवढी वेगाने वाहते महाराज समुद्राकडे, फार वेगाने वाहते. नाना सरितेचे नि ओघे सिंधू जळा मिनले घोगे. घोगे म्हणजे गुरुहरी घोलेबा सांगायचे ते खळखळाट. खळखळाट गंगेचा खळखळाट वाजत असतो. आणि ज्यावेळेस ती गंगा समुद्राला मिळते त्यावेळेस आता तो समुद्राच्या ठिकाणी खळखळाट ऐकू येत नाही. तो संपूर्ण खळखळाट आता थांबलेला असतो. त्याप्रमाणे ज्ञानोबराय आणखी दृष्टांत देतात. का कामिनी कांतापाशी स्थिर होय. कोणीतरी विवाहित स्त्री आपल्या पतीपाशी गेल्यानंतर स्थिर होते. म्हणजे शिष्टम स्पष्टम. नाना फळती वेळे केळीची वाढी मांटुळे का गावा पुढे वळे मार्गो जैसा. ज्ञानोबराय आणखी दृष्टांत देतात. नाना म्हणजे अथवा केळीचा दृष्टांत देतात. केळीची फळतीये वेळे वाढी मांटुळे. केळीला ज्यावेळेस फळतीये वेळे केळीला ज्यावेळेस मोठा असा घड येतो, ज्यावेळेस केळांचा घड आल्यानंतर केळीची वाढ खुंटते. मांटुळे म्हणजे खुंटते. ज्ञानोबराय हा एक दृष्टांत देतात. किंवा आणखी एक दृष्टांत देतात. का म्हणजे अथवा गावापुढे वळे मार्गो जैसा. जैसा गावापुढे मार्ग वळे. जो मार्ग आपल्याला गावाला घेऊन जात आहे तो मार्ग एकदा गाव आल्यानंतर तो थांबतो, स्थिरावतो. ज्ञानोबराय आता हे संपूर्ण दृष्टांताची योजना सिद्धांतामध्ये करतात. तैसा आत्मसाक्षात्कारू होईल देखोनी गोचरू ऐसा साधन हतियरू हळोची ठेवे. तैसा तैसा म्हणजे या चार दृष्टांताप्रमाणे गंगेच्या, कामिनीच्या, केळीच्या आणि मार्गाच्या या चार दृष्टांताप्रमाणे आत्मसाक्षात्कारू गोचरू होईल देखोनी. आत्मसाक्षात्कार आता आपल्याला प्रत्यक्षत्वाने अपरोक्षत्वाने अनुभूतीस येणार आहे हे पाहिल्यानंतर तो काय करतो. साधन हातीयरू हळूची ठेवी. जी आत्तापर्यंत साधन सामुग्री हातामध्ये धारण केली होती ती साधन सामुग्री आता तो ठेवून देतो. म्हणजे उदाहरण शेतकऱ्याचं, जोपर्यंत गायीला पाहणा येत नाही तोपर्यंत वासरू तिथं ठेवतो तो. आणि एकदा का गाय पाहणा सोडायला लागली का लगेच वासरू हा सोडून घेतो. हो म्हणजे काय अजून दूध आपल्या भांड्यात आलं नाही परंतु ती गाय आता पाहणा सोडलाय अशी सोडू राहिली हे पाहता क्षणी वासरू आज सोडलं जातं. म्हणजे मी ज्ञानोबरायच्या पुढचे दृष्टांत देतोय असं नाही बरं का. त्यांचंच कुठलं तरी उचलून इथं योजना करायची असते. मनोनी ब्रह्मेशी तया ऐक्याचा समो धनंजया होतसे तयोपाया ओहट पडे. म्हणून हे अर्जुना धनंजया परमार्थिक धन जिंकणाऱ्या अर्जुना तया म्हणजे त्या साधकाला ब्रह्मेशी ऐक्याचा समो होतसे. त्या साधकाचा परब्रह्माशी ऐक्यत्वाची वेळ आलेली आहे. आणि वेळ आली असता तही उपाया ओहटू पडे. ते सर्व उपाय आता ओसरतात, नगण्य ठरतात. ज्ञा गुरुवर्य महाराजाच्या मुखातली गोड ओवी आहाच बोलाची वालिप फेडीचे मग ब्रह्मयाच्या अंगा घडीचे.
ती सगळी साधनं अलीकडे राहतात. गुरुरे महाराजांचं गोड वाक्य आहे, आपण कोणत्या तरी एका संप्रदायात जन्माला यावं, त्या संप्रदायाच्या शिडीने त्या साध्यापर्यंत जावं आणि साध्य जवळ आल्यानंतर सगळ्या संप्रदायाची बंधने उल्लंघून साध्यशी तद्रूप हवं. तात्पर्य संप्रदाय धरण्यात नसून तात्पर्य साध्य प्राप्तीत आहे. परंतु संप्रदाय धरला नाही तर साध्यही प्राप्ती होणे नाही. परंतु जर साध्यच हातात आलं, आता साधनं कशाला जवळ करायची, जवळ करून ठेवायची. म्हणून त्या साधकाने साधनं सोडून दिलेली आहेत. इथे एक शंका येईल, का हो मग तुकोबार आहे तर म्हणतात जाळू नये नाव पावलेनी पार. तो युक्त अधिकाऱ्याकरता अभंगला, जे युक्त कोटीतले आहेत. आपण युंजान कोटीतले इथं आपलीच सशे होलपट लागण एवढी चालली. लोकांच्या उद्धाराचं काय करायचं. जे लोक म्हणजे भगवत प्रेषित आहेत ते मात्र साधन साध्य प्राप्त झाल्यानंतरही साधन ठेवतील. नाही, साध्य त्यांनी गाठोळीस बांधूनच मृत्यूलोकात साधनाचा प्रचार करायला आले असतात. त्यांना काही इथं माणसं गोळा करायची नसतात, माणसंच त्यांना येऊन चिटाकतात. माणसं आपल्याला गोळा करावं लागतात. तै उपाया ओहट पडे. त्यावेळेस मात्र उपायांची एकदम ओहटी येते, जशी समुद्राला ओहटी येते. त्यावेळेस आता उपाय करायचे काही राहत नाही. गुरुरे बुवांचं एक अक्षर राहायचं. गुरुरे बुवांची वाक्य आठवतात म्हणून सांगतो, ऐकलीच तशी आहेत. गुरुरे बुवांचं एक वाक्य म्हणजे 7व्या अध्यायात एक ओवी आहे. बाबा सांगायचे तैसे ज्ञानाची व्याख्या झाल्यानंतर तिथं शेवटची एक ओवी आलेली, सांगता येईल का कोणाला? नाही, 7व्या अध्यायात ज्ञानाची अज्ञानाची अज्ञान निशेष करपे नाही, त्याच्या पुढची ओवी सांगा 7व्या अध्यायातली. तिथे एक बोंचं एक वाक्य फार गोड सांगायचंय. असू द्या, मी जे तर सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, जे जाणणे साने मोठे उरो निधी. इथं गुरुरे बोंचं एक वाक्य राहायचं, संपला बुवा परमार्थ, असं ते बाबा अशा धाटणीच सांगायचे. तर म्हणजे सांगायचं काय, एकदा साध्य प्राप्त झाल्यानंतर साधनं धरायचीच कशाला. गुरुरे महाराज एक ओवी भागवतात, ते नेहमी सांगतात भाडियाचे घोडे. एकदा आपण एखाद्या आपल्याला स्थानाला जायचं आणि भाड्याचं घोडं घेतलं, त्या घोड्याने आपल्याला त्या गावात नेऊन सोडल्यानंतर परत ते घोडं कुठं गेलंय काय गेलं याचा विचार कशाला करायचा. जर करत असेल तर हा घोडा नसून मग आता हा कुंभारवाड्यातीलच आहे असं म्हणून घ्यावं लागेल. आता त्याची गरज राहिली नाही काही. मग वैराग्याचे गोंधळूक, जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, योग फळाचा हे परिपाक दशा जे का. मग असं झाल्यानंतर वैराग्याची गोंधळूक म्हणजे मावळती वेळ. आता वैराग्याची मावळती वेळ आलेली आहे. तिन्ही सांजा झालेले आहेत वैराग्याच्या. जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, ज्ञानाभ्यासाची वार्धक्यता म्हणजे वृद्धिंगतता प्राप्त झालेली आहे. आता फळ हातात येत आलेलं आहे. आणि त्यावेळेस योग फळाचा ही परिपाक दशा जे का. जी दशा कशी आहे, योग फळाचा परिपाक, संपूर्ण योग. त्याच्या जीवनात ज्ञानयोग घ्या, कर्मयोग घ्या, उपासना योग घ्या, सर्व योग आता त्याला फलद्रूप झालेले आहेत. अशी त्याला ती स्थिती प्राप्त झालेली आहे. ज्ञानोबराय सांगतात, ते शांती पैगा सुभगा संपूर्ण येतयाची या अंगा, ते ब्रह्म होवावया जोगा होय तो पुरुष. तो पुरुष कसा होतो ज्ञानोबराय सांगतात, पैगा गा अर्जुना, हे सुभगा अर्जुना, ते शांती. ती जी शांती आहे ती शांती संपूर्ण तयाच्या अंगा ये, त्याच्या संपूर्ण अंतःकरणामध्ये ती शांती प्राप्त होते त्याला. आणि तई तेव्हा तो पुरुष, तो जो पुरुष आहे तो पुरुष ब्रह्म होवावया जोगा होय. आता तो निश्चित ब्रह्मप्राप्तीस अगदी जवळ आलेला आहे. मोक्ष रेखे आला अगदी मोक्षाच्या. त्याच्यात मध्ये फक्त आता पडदाच राहिला. जसं नवरा आणि नवरी यांची सोयरीक जमवण्याची फार 2-3 वर्ष लागले. सोयरीक जमण्याकरता 2-3 वर्ष त्याच्यात गेले. लग्न घटिका आली, अक्षता पडल्यात. आता हार घालायचा राहिला आणि पडदा काढायचा राहिला. पडदाही काढलाय, फक्त आता हार घालायचा राहिलाय. ती ही स्थिती चालू आहे फक्त, असं आहे. पण आता आपण इथे लगन सरे पुढे. पुनवे होणे चतुर्दशी, जे तुले उने पण शशी, का सोळे पावणे जैसे 15वे वाणी. ज्ञानोबरायांनी हा दृष्टांत गोड दिला. त्याची स्थिती कशी आहे, पुनवे उने चतुर्दशी, जे तुले उने पण शशी. म्हणजे पुनवे होणी चतुर्दशी, शशी जे तुले उने पण. शशी म्हणजे आपले शशी नाही, शशी महाराज. शशी म्हणजे चंद्रमा. ही जी चंद्रमा आहे तर चंद्राला आता पौर्णिमा उद्या आहे आणि आजची जी चतुर्थी आहे, तर या चतुर्दशीला जेवढी पौर्णिमेला प्राप्त होण्याकरता फक्त आता एकच कला त्याची बाळकी राहिलेली आहे. एक कला उलटली का त्याला संपूर्ण स्थिती चंद्राला प्राप्त होणार आहे. ज्ञानोबराय आणखी एक दृष्टांत देतात का, सोळे पावणी जैशी 15वी वाणी. 15वी वाणी म्हणजे
16 नंबरी जे सोनं आहे त्या 16 नंबरी सोन्याला प्राप्त होण्याकरता आता फक्त तो 15 नंबरापर्यंत कसं त्याची आलेली आहे, 1 नंबर ओलांडला का ते निश्चित 16 नंबरचं सोनं ठरणार आहे. ज्ञानोबा आणखी दृष्टांत देतात. सागरी ही पाणी वेगे संचरे ते रूप गंगे येर निश्चळ जे उगे ते समुद्र जैसा. ज्ञानोबा दृष्टांत देतात की पाणी वेगे सागरी ही संचरे, पाणी जे आहे, पाणी गंगेचं जे पाणी आहे ते पाणी वेगाने सागरात संचरतं. त्यावेळेस प्राप्त झाला असता सागरात, त्यावेळेस होतं काय, ते रूप गंगे, त्यावेळेस गंगेचं जे रूप आहे ते समुद्राला एकदम मिळालेली ती गंगा असते. आणि येर निश्चळ जे उगे ते समुद्र जैसा, आणि मागं जे पाणी राहिलेलं आहे तेही पाणी आता समुद्रालाच येणार आहे, यात संशय धरायचा नाही. म्हणजे समुद्राला जे पाणी भेटलेलं आहे आणि त्याच्या मागचं जे पाणी ते आता समुद्राला भेटणार नाही का, निश्चित समुद्राला भेटणार, याच्यात काही संशय नाही. ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये योग्य ते तैसा पाडू आहे, तेची शांतीचे निलवला आहे होय तो गा. ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये, परब्रह्म आणि परब्रह्माला प्राप्त होण्याकरता फक्त एक कक्षा ओलांडायची राहिलेला असा तो साधक, आणि त्याच्यात तैसा योग्य ते पाडू आहे, त्यांच्या त्याप्रमाणे पाडू म्हणजे अंतर प्रकार. आता तेवढा या 2 दृष्टांताप्रमाणे, म्हणजे जसं पौर्णिमेला प्राप्त होण्याकरिता फक्त एकच कळा उरलेली आहे आणि एकच 5 ते 25 मिनिटात आता मागचं पाणी समुद्राला गंगेचं मिळणार आहे, हे एवढेच जेवढं अंतर आहे, तसं परब्रह्म आणि परब्रह्माला प्राप्त होणारा जो पुरुष त्यांच्यात तेवढीच आता फक्त अंतर राहिलेलं आहे. तेची शांतीचे निलवला आहे होय तो गा. ज्ञानोबरायला तेही सहन होईना. ज्ञानोबराय म्हणतात शांतीचे निलवला आहे तो तेची होय गा. आता शांतीच्या योगाने तो जो पुरुष आहे तो पुरुष आता तो तेच परब्रह्म होणार आहे. पै तेची होणे होणे नवीन प्रतिती आली जे ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाण योग्यता येथ. या ओवीच्या अर्थचिंतनामध्ये प्रत्येक सार्थ ज्ञानेश्वरीवाल्याने विभिन्न अर्थ केलेले आहेत. आपल्याला जसं ज्या ज्ञानेश्वरीची कृपा जशी होईल तशी सांगू. 3 ज्ञानेश्वरीचा अर्थ आपण पाहू. संस्थेची, कंधारकराची, गुरुवारे महाराजांनी सांगितलेला अर्थ, या 3ही पाहिजेत. पै तेची होणे नवीन प्रतिती आले जे ब्रह्मपण. पै तेची होणे नवीन, तेची होणे नवीन म्हणजे काय, तेच म्हणजे तेच परब्रह्म. होणे नवीन म्हणजे झाल्या वाचून, म्हणजे अजून तो परब्रह्माला झालेला नाही. पण प्रतिती आले जे ब्रह्मपण, मामांनी असा सरळ अर्थ केलेला याचा. पण जे ब्रह्मपण प्रतितीला आलेलं आहे, जी आपल्याला स्थिती प्राप्त झालेली, म्हणजे आणखी परब्रह्माला प्राप्त झाला नाही आणि जी परब्रह्म स्थिती प्राप्त झालेली आहे, म्हणजे याच्यातून अर्थ लवकर उलगडत नाही. आणि ते ब्रह्म होती जाण योग्यता तेथ, आणि ते ब्रह्म होती येथ योग्यता जाण, ते ब्रह्म होण्याची त्याची योग्यता आहे. आता याच्यावर कंधारकरांनी अर्थ असा केलेला आहे की पै तेची होणेवीन, म्हणजे तेची होणेवीन म्हणजे ती विदेह मुक्ती असा अर्थ घेतला आहे. म्हणजे विदेह मुक्तीला अजून तो गेला नाही, आणि अलीकडंच जे प्रतितीला आलेलं ब्रह्मपण म्हणजे जीवनमुक्ती, आणि ती जी जीवनमुक्ती आहे आता ती जीवनमुक्ती ते ब्रह्म होती जाण योग्यता तेथ, ते ब्रह्म योग्यता तेथ जाण. तर कंधारकरांनी असा अर्थ केला आहे की ती जी योग्यता आहे म्हणजे जीवनमुक्तीची, ती योग्यता आता निश्चित विदेह मुक्तीला नेऊन घालणार आहे असा अर्थ केला. परंतु गुरुवारी महाराजांनी सांगितलेला अर्थ असा आहे की म्हणजे तो आता जीवनमुक्तीला प्राप्त होणार आहे, फक्त वृत्तीस्पुंज जागा आहे, म्हणजे विदेहमुक्तीकडे जायचंच नाही. म्हणजे जीवनमुक्ती प्राप्त झाली का दुसऱ्याच दिवशी विदेहमुक्ती असते असं कोणी सांगितलं. म्हणून विदेहमुक्ती असा अर्थ न करता आता त्याच्या अंतःकरणामध्ये अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीचा उदय झालेला आहे, फक्त आता तिचा विलय व्हायचा राहिलेला आहे. विलय झाला का तो परब्रह्मच आहे. म्हणून फक्त आता केवळ द्रुममात्र जी स्थिती आहे त्याच्या अलीकडली स्थिती म्हणजे जाणीवेचा स्पुंज, तोही स्पुंज आता स्थिरावायचा राहिलेला आहे. त्या योग्यतेला तो आलेला आहे. तो कसा आलेला आहे ज्ञानोबराय सांगतात. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा, ब्रह्मभूतः म्हणजे ब्रह्मभाव योग्यता प्राप्त झालेला पुरुष, आणि प्रसन्नात्मा, प्रसन्नात्मा म्हणजे आत्मबोध प्रशस्ती पदावर आरूढ झालेला. न शोचती, तो आता कोणताही शोक करत नाही. न कांक्षती, कशाचीही इच्छा करत नाही. आणि सर्वेषु भूतेषु समः म्हणजे सर्व भूतांच्या ठिकाणी समचित्त होऊन तो पराम मद्भक्तिं लभते,
पराम म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ असलेली जी मदभक्ती आहे त्या मदभक्तीला तो प्राप्त होतो. ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषतो मग पंडसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे. ज्ञानोबराय सांगतात तो पुरुष कुठं बसतो? पंडुसुता म्हणजे हे अर्जुना, पंडूच्या पुत्रा अर्जुना, मग तो पुरुष ब्रह्मभाव योग्यता पुरुष म्हणजे ब्रह्मभाव योग्यता प्राप्त झालेला जो पुरुष आहे, आता परब्रह्म स्थितीला प्राप्त झालेला जो पुरुष आहे तो पुरुष आत्मबोध प्रसन्नता पदी, आत्म्याची जी बोध आहे आणि तो बोध हीच प्रसन्नता आणि त्या प्रसन्नतेच्या पदावर तो आता आरूढ झालेला आहे. जेने निपजे रससोय तो तापो हे जये जाय तै ते का होय प्रसन्न जरी. ज्ञानोबराय सांगतात की दृष्टांत देतात, जेने रससोय निपजे, जेने म्हणजे ज्या अग्नीमुळे, ज्या उष्णतेमुळे, ज्या वाफेमुळे रससोय निपजे म्हणजे स्वयंपाक होतो, स्वयंपाक आपण करतो आणि तो तापही जय जाय. आणि मग आता तो अग्नी किंवा ती उष्णता किंवा ती वाफ, आता ती वाफ थंड झाल्यानंतर तो स्वयंपाक मुरला जातो आणि मुरल्यानंतर तही ते का होय प्रसन्न जैशी. मग तेव्हा ते म्हणजे ती रससोय जैशी प्रसन्न होय. प्रसन्न होय म्हणजे आल्हादकारक लागते. म्हणजे आता मला काय त्यातलं एवढं माहिती नाही, परंतु आरोग्यशास्त्रकारांचं असं म्हणणं आहे की फार ऊन खाऊ नये, फार उष्ण खाऊ नये. मग फारच शीत खावं का? आज बनवावं 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवून मग खावं. ते खाल्लं तर समजून घ्यायचं जे 4 दिवसांनी मारायचं आहे ना ते आजच मनुष्य मरेल. म्हणून फ्रीजमधले पदार्थ खाऊ नये असं गुरुदेव वाल्मिक बाबांनी सांगितलं नाही. परंतु उदाहरणार्थ आपण खिचडी भात केला, खिचडी भाताचं उदाहरण का दिलं? कारण हा आपल्याला यत साक्षात अपरोक्षत्वम, 2-3 दिवसात आपल्याला खिचडी भात करावाच लागतो. आज उगा हे अन्नदानासह हे अन्नदानाचे सत्र पहे घातली सर्वत्र म्हणून अन्नदान आणि ज्ञानदान दोन्ही घडत आहे. एरवी विद्यार्थ्याची ससेवलपटच आहे जेवणाच्या बाबतीत. मधुकऱ्या आणा नाही तर 4 टाइम जेव घाला विद्यार्थ्याला. विद्यार्थी इथं आळंदीत ज्ञानोबरायाचाच आशीर्वाद आहे की पोटभर जेवला नाही पाहिजे. का पोटभर जेवला नाही पाहिजे? जेवायसाठी आळंदी काय? ज्ञानासाठी. इथं पोटभर जेवण आहे फक्त ज्ञानदानाच. अल्पपोटीच जेवावं आणि सतत जागं राहावं. ज्यावेळेस तो खिचडी सुंदर असा खिचडी भात करतो आणि ज्यावेळेस तो मुरतो त्यावेळेस मात्र तो आल्हादकारक ठरतो. नाना भरती या लगबगा शरद काळी सांडी जे गंगा का गीत राहता उपांगा ओट पडे. ज्ञानोबराय एका ओवीत 2 दृष्टांत देतात की नाना म्हणजे अथवा, भरतिया लगबगा शरद काळी सांडी जे गंगा, नाना म्हणजे अथवा गंगा, गंगा जी नदी आहे. ज्ञानोबराय काही गोष्टी सांगत असताना फार गोड उदाहरणं घालतात. गंगा, सती, पतिव्रता, चकोर, तुम्हाला सांगतो आणखीन असे गोड उदाहरणं संतांच्या बाबतीत येतात. आणि इतर लोकांच्या बाबतीत मग बगळा, कावळा, तुम्हाला सांगतो कोल्हा, लांडगे असलेच उदाहरणं येणार मला. ज्ञानोबरायाची म्हणजे कोणत्या व्यक्तीला ती पात्र साजलं पाहिजे बघा. गंगेला काय ज्ञानोबरायाने 2दा-3दा गंगा आणली बघा. म्हणजे ती गंगाला किती उद्धार केला ज्ञानोबरायाने. ज्ञानोबरायाला वाटलं असं नुसती इंद्रायणी नको इथं, गंगाही आणावं म्हणजे या इंद्रायणीची महिला जरा दूर होईल म्हणून गंगा ज्ञानोबरायाने परत आणली. ती जी गंगा आहे ही गंगा शरद काळी म्हणजे शरद ऋतूमध्ये ज्यावेळेस पाऊस ओसरलेला असतो त्यावेळेस भरतिया लगबगा, ज्यावेळेस ती भरतिया लगबगा म्हणजे ती वाहत आहे, लोटामागून लोट तिचे येत आहेत घाईघाईने आणि ते लोटामागून येणारे जे लोट आहेत ते शरद काळी सांडी जे ती गंगा मात्र आता त्यावेळेस त्याला दूर करते. म्हणजे आता ते लगबग जी तिची वाहण्याची ती स्थिरावली जाते, मंदावली जाते. ज्ञानोबराय दुसरा दृष्टांत देतात का गीत राहता उपांगा ओहटू पडे. गीत राहता, गीत म्हणजे गायन, गायन संपला असता उपांग, मृदंग, टाळ आदी जे उपांग आहेत हे थांबतात. म्हणजे अभंग म्हणणारा थांबला असता मृदंग वादकाने सुद्धा थांबावं. कीर्तनकार कीर्तनात चाल म्हणून झाल्यानंतर मृदंग वादकाने लगेच बोल वाजत बसायचे नाही. हो, त्याला काय म्हणायचं ते लोकांच्या कानापर्यंत जाऊन द्या. हे म्हणतात नाही आवाज वाढवा, त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या चाली तर ऐकू नाहीच गेल्या पाहिजे, परंतु त्यांचे शब्द सुद्धा ऐकू नाही गेले पाहिजे. मध्येच सरपाट्या मध्येच उतारण्या टाकीत बसते तर तसं टाकू नये. उपांगा उहटू पडे ज्ञानोबरायांनी घातलंय ना. म्हणजे शहाणा वाजवणारा असेल तर गीत राहता असा अर्थ घ्यायचा. शहाणा वाजवणारा जर असेल तर गीत राहता उपांगा ओहट पडे. मग त्याचं गायन संपल्यानंतर सुद्धा उपांगाला टाळ मृदंगादी उपांगांना उहटी येते, ते थांबतात. तैसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रमो तो हे जे तत्समो हो निजाय. ज्ञानोबराय सांगतात तैसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रमो. तैसा त्याप्रमाणे वरच्या या 2 दृष्टांताप्रमाणे
आत्मबोधी उद्यमू, आत्मबोध प्राप्त होण्याकरिता जो आपण अहोरात्र उद्योग केलेला आहे, खटपट केलेला आहे, उद्यमू करिता जी खटपट केलेली आहे आणि ती खटपट करत असताना जो श्रमू होय, जो आपल्याला श्रम झालेला आहे तोही म्हणजे तो श्रम देखील जेथ समूह होऊन जाय, सम होतो म्हणजे शांत होऊन जातो, ते श्रम आता एकदम विसाव्याला प्राप्त होतात. तुकोबराच्या भाषेत सांगायचं म्हणजे भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. आता तो श्रमाचेही कष्ट वाटत नाही. तुकोबराय म्हणतात घेतले कष्ट पण आता त्याचं कौतुक वाटत आहे. कौतुक वाटे झाली या वेचाचे, आता नाममंगळाचे तेने गुणे. परब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर मागचे जे कष्ट फार अंग ठणकत आहे, एवढ्या दिवस साधना करून असं वाटत नाही. उलट केलेली साधना मला फलद्रूप झालेली आहे असं त्याला वाटतं. घेतले जन्म ते सार्थक झाले माय, याशी भेटवून फळले उपाय. निळोबाराय सांगतात आत्तापर्यंत मागे जी जन्म घेतली ती आता सार्थक झाली, कारण त्या सर्व जन्मांनी आणि साधनांनी या परब्रह्म तत्वाला पदरात पाडून दिलं. आता मागे जी अनेक जन्मजन्मांतरी आम्ही सोसली, किती सोसले, किती कष्ट घेतले, निळोबारायची प्रसिद्ध गोळ नाही याची लागी होती जेले भोग. काय काय केलं नाही परमार्थ प्राप्तीसाठी, सगळं केलं महाराज. याची लागी होती जेले भोग, याची लागी हो ना केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी हा विषयांचा त्याग व जन्मजन्मांतरी केली हे सूचना, याची लागी हो वसविले निर्जना, याची लागी हो बक्षुनी फळमूळ प्राशिले जीवना, याची लागी केले तीर्थाटना हो, याची लागी हो सत्संग साधन पुढची संपूर्ण गवळण पाहून घ्या. हे केलं पण आता याशी भेटवून फळले उपाय. हे सगळे उपाय आता परब्रह्माला भेटवून अपरोक्षत्वाने त्याचं ज्ञान झाल्यानंतर सर्व उपाय फळले आहेत. आता तिकडं धावण्याची गरज राहिली नाही. नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान, झाली त्याची कार्यसिद्धी, तुटल्या उपाधी जन्मजारा. आता काहीच त्याचं मागं राहिलं नाही, संपूर्ण कार्यसिद्धी झालेली आहे. ज्ञानोबराय सांगतात तैसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रमू, तोही जेथ समूह होऊन जाय, तोही श्रम आता तिथं शांत झालेला आहे. ज्ञानोबराय पुढे सांगतात आत्मबोध प्रशस्ती हे ती दशेची ख्याती, तो भोगी तसे महामते योग्य तो गा. ज्ञानोबराय सांगतात आत्मबोध प्रशस्ती हे ती दिशेची ख्याती, म्हणजे आत्मबोध प्रशस्ती म्हणजे प्रसन्नता, आत्म्याची आता आत्मबोधाची प्रसन्नता त्याला प्राप्त झालेली आहे. आणि हे ती दशेची ख्याती, त्या दशेला ही ख्याती आहे, ही प्रसिद्धी आहे. काय प्रसिद्धी आहे की प्रसन्नात्मा, प्रसन्नात्मा असं त्याला म्हणतात. आणि ते भोगी तसे महामती योग्य तो गा. गा म्हणजे गा अर्जुना, तो जो पुरुष आहे तो पुरुष, ते गा महामती हे महान बुद्धिमंत अर्जुना, तो पुरुष ते भोगी, तो योग्य पुरुष ते भोगी तसे. तो जो योग्य पुरुष आहे तो मात्र आता त्या स्थितीला उपभोगत आहे. तेव्हा आत्मत्वे शोचावे, काही पावावया कामावे, हे सरले समभावे भरिते तया. ज्ञानोबराय सांगतात तेव्हा आत्मत्वेष शोचावे. आत्मत्वेष शोचावे म्हणजे काय, ही माझी वस्तू आहे हो, हिचा वियोग झाला, ही दुसरी वस्तू आहे हो, हिचा माझ्याशी संयोग झाला, असं जी त्याला शोक करावा लागत होता, हा शोक आता करण्याची गरज पडत नाही. आणि काही पावावया कामावे, पावावया म्हणजे काही वस्तू मिळवण्याकरिता, काही पद मिळवण्याकरिता, काही भोग मिळवण्याकरता आता त्याला कामावे इच्छाच राहिली नाही. प्रसिद्ध तुकोबऱ्यांच्या अभंग चरणांच्या साकळ्यात सांगता येतील, काम नाही काम नाही झालो पाहिरी कामा. काहीच मिळवण्याची गरज राहिली नाही. पावलो प्रसाद इच्छा केली तैशी, झाले या चित्ताशी समाधान, तो आता समाधानाला प्राप्त झाला. हे सरले समभावे भरिते तया. ज्ञानोबराय सांगतात की काही मिळवावं, कोणत्या वस्तूविषयी शोक करावा, तर आता समभावे, ऐक्य भावा, समभावे भरिते. रामकृष्णारी पुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. आता गुरुवर्य बाबांचं आगमन झालंय. ज्या ओव्या आज आता आपण ज्ञानेश्वरीत आपण वाचत आहोत ना, त्या ओव्यांनाच आपली करुणा आली आणि त्या ओव्या मूर्तिमंत बाबाच्या रूपाने आपल्या पुढे येऊन बसल्यात असं ध्यानात धरा. गुरुदेव बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्यांच्याजवळ आम्ही संपूर्ण ज्ञानाचे धडे घेतले आणि संस्थेत बसण्याच्या अगोदर, संस्थेत असताना आणि संस्था सुटल्यानंतर सुद्धा ज्यांच्या चरणारविंदाला स्मरूनच वागतो, त्या व्यक्ती पुढं बसल्यावर गोड वाटतं, म्हणजे आशीर्वाद ते देतात, याचाच फार आनंद वाटतो. तेव्हा समभावे भरिते तया सरले, त्यावेळेस त्याला ऐक्य भावाचं जे भरतं आलं होतं, त्या ऐक्य भावाचं भरतं त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि वर काही कामावं, काही मिळवावं, ही जी त्याला जी स्थिती होती हे सरले, हे काही राहिलं नाही. उदया येता गबसते नाना नक्षत्र व्यक्ती, हारवी जते दीप्ती अंगे का जेवे,
ज्ञानोबराय दृष्टांत देतात. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे गबस्ती उदया येता. गबस्ती म्हणजे सूर्य हा आकाशात उदयाला आल्यानंतर नाना नक्षत्र व्यक्ती हरविजती. ज्ञानोबराय सांगतात नाना म्हणजे अनेक प्रकाराचे नक्षत्र व्यक्ती म्हणजे नक्षत्र जे स्पष्टपणे चमकत आहेत, ते स्पष्टपणे चमकणारी जी नक्षत्र आहेत ते हरविजती, ती एकदम लुप्तप्राय होतात. आणि नुसती लुप्तप्राय होत नाही, आंगिका दीप्ती हरविजती, आपल्या अंगाच्या दीप्ती म्हणजे तेजासह ती नक्षत्र व्यक्ती हरविजती, संपूर्ण ती हरवून जातात. तेवी उठती या आत्मप्रथा हे भूतवेद व्यवस्था मोडीत मोडीत पार्था वास पाहे तो. ज्ञानोबराय सांगतात तेवी त्याप्रमाणे उठतिया आत्मप्रथा हे भूतभेद व्यवस्था मोडीत मोडीत पार्था वास पाहे तो. तेवी त्याप्रमाणे हा पुरुष आत्मप्रथा म्हणजे आत्मानुभव प्राप्त झाला. आत्मप्रथा उठतिया, आत्मानुभव उदय होताच क्षणी, उठतिया म्हणजे उदय होताच क्षणी हे भूतभेद व्यवस्था, ही जी प्राणीमात्र्यांच्या सर्व भेदांची रचना आहे, ही रचना मोडीत मोडीत संपूर्ण संपत पार्था तो वास पाहे. तो आता मात्र आपल्या स्वरूपाची वास पाहत आहे. तो जिथे पाहिल त्याला स्वरूप दर्शनच होत आहे. ज्ञानोबराय सांगतात पाटियेवरील अक्षरे जैशी पुसता येते करे तैशी हरपती भेदांतरे तयाची आदिठे. ज्ञानोबराय सांगतात जैशी पाटियेवरील अक्षरे करे पुसता येते, पाटीवर जी काढलेली अक्षर आहेत ते सर्व अक्षर आपल्या हाताने पुसता येतात, मग संपूर्ण मिटून टाकता येतात. तैशी त्याप्रमाणे तयाच्या दिठी भेदांतरे हरपती, त्याच्या दृष्टीपुढे जेवढे जगतात जे पंचविध भेद त्याला दिसत होते, जड जडाचा, जड जीवाचा, जड ईशाचा, परत असे म्हणजे संपूर्ण जे भेद आहेत जड ईशाचा, हे आधी संपूर्ण भेद त्याचे विलयाला त्याच्या दृष्टीने आता ते भेद दिसतच नाहीत. सहसा एक दोन प्रमाण सांगायला पाहू आपण. जड जीवाचा भेद त्याला दिसत नाही. जड जीवाचा भेद म्हणजे हे नाही आणि हे म्हणजे हे नाही. मोबाईल आणि देवरेसर याच्या जड जीवाचा भेद आहे. जीव म्हणजे जड नाही, जड म्हणजे जीव नाही, हा जड जीवाचा भेद आहे. पण त्यांच्या दृष्टीने जडाचा आणि जीवाचा भेद राहिलेला नसतो. संपूर्ण प्रमाण आपल्याला तुम्हाला एक प्रमाण आपण पाहू. त्यांच्या दृष्टीने जड जडाचा भेद नाही, जड जीवाचा भेद नाही, कोणताच भेद त्यांच्या ठिकाणी राहत नाही. जीव जीवाचा भेद राहत नाही. ही व्यक्ती म्हणजे ही व्यक्ती नाही, ही व्यक्ती म्हणजे ही व्यक्ती नाही. हत्ती म्हणजे आपण नाही तर आपण म्हणजे हत्ती नाही. याला जीव जीवाचा भेद म्हणावं. संतांच्या त्यांच्या दृष्टीपुढे आता हा भेद राहिला नाही. मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव, या प्रमाणात महाराजांनी जीव जीवाचा भेद उडवून टाकला. मुंगीला जेवढी किंमत आहे तेवढीच राजाला किंमत आहे, जेवढी राजाला किंमत आहे तेवढीच मुंगीला किंमत आहे. कारण का भूतांच्या मत्सरे ब्रह्मज्ञान हेले चोरे. कोणत्याही भूतमात्रांचा मत्सर करायचा नाही. ते संपूर्ण भेद वेलायला गेलेला असतो. नंतर जीव ईशाचा भेद, जीवात आणि ईशात त्यांना भेद वाटत नाही. संपूर्ण जीव आणि ईश एकत्वाने प्रतीतला येतात. नर नारी बाळे अवघा नारायण, याच्यात जीव ईशाचा भेद ओढून टाकला. आणखी सांगतो तुम्हाला जीव जडाचा भेद, जीवात आणि जडात भेद वाटतो. म्हणजे ही व्यक्ती म्हणजे मोबाईल नाही, मोबाईल म्हणजे ही व्यक्ती नाही, असा जो भेद वाटत होता तोही भेद गेला. जनी वनी अवघा देव, याच्यात जनी म्हणण्यामध्ये जीव आले आणि वनी म्हणण्यात म्हणजे वनातले स्थूल पदार्थ आले. त्या संपूर्ण पदार्थात परब्रह्माचीच प्रतीती येत आहे. नंतरचा भेद आहे जड जडाचा भेद. जडात सुद्धा भेद राहिला नाही. माईक म्हणजे पुस्तक नाही, पुस्तक म्हणजे माईक नाही, हा जड जडाचा भेद आहे. संतांच्या दृष्टीने सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, याच्यात जड जडाचाही भेद उडवला. खरे राहिला जड ईशाचा भेद. जडात आणि ईशातही भेद राहिला नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही. वरला सगळी प्रमाणं पाहून घ्या. तया तैशी तयाच्या दिठी भेदांतरे हरपती, सर्व भेद हरपून जातात. तैशी आणि अन्यथा ज्ञाने जे घेपते जागर स्वप्ने, ते दोन्ही केलेले ने व्यक्ता माझे अव्यक्ता माझे. तैशी अन्यथा ज्ञाने जागर स्वप्ने जी घेपती, त्याप्रमाणे अन्यथा ज्ञानाने जी जागर स्वप्न आहेत, जागर स्वप्न म्हणजे जागृती आणि स्वप्न ही अवस्था, ही जागृती आणि स्वप्न अवस्था अन्यथा ज्ञानाच्या अवस्था आहेत. विपरीत ज्ञान दाखवतात. मग ह्या दोन्ही अवस्था, ती दोन्ही त्याच्या जागृती आणि स्वप्न ह्या दोन्ही अवस्था अव्यक्त माझी लीने केली. अव्यक्त म्हणजे अज्ञानात लीन होतात. आणि मग ते अज्ञान राहतं का, तर तेही अज्ञान झिजून जातं. मग तेही अव्यक्त बोध वाढता झिजत
पुरला बोधी समस्त बुडोनी जाय मग तेही अव्यक्त. ते जे अज्ञान आहे तेही अज्ञान बोध वाढता, बोध जसा जसा प्राप्त होईल तशी तशी ते झिजत जातं, म्हणजे संपूर्ण नष्ट होत जातं. पुरला बोधी समस्त बुडोनी जाय. पुरला म्हणजे पूर्ण, पूर्ण बोध एकदा प्राप्त झाला असता समस्त बुडोनी जाय, समस्त त्या अज्ञानाचा नाश होऊन जातो. ज्ञानोबराय दृष्टांत देतात. जैशी भोजनाचा व्यापारी क्षुधा जिरती अवधारी तृप्तीचा अवसरी नाहीची होय. जैशी भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरती अवधारी. अवधारी अर्जुना ऐक, जैशी भोजनाच्या व्यापारी, आपण जेवत असताना जो ग्रासात्मक व्यापार करत आहोत, एक एक घास, आपण काही संपूर्ण ताट पोटात रिचवत नाहीत, एक एक घास खात होतं. मग जसा एक एक घास घेतो तशी तशी लागलेली भूक शमत जाते हळूहळू, आणि शेवटच्या घासाला संपूर्ण भूक संपलेली असते. तृप्तीच्या अवसरी नाहीची होय. ज्ञानोबराय दृष्टांत देतात. किंवा आणखी दृष्टांत देतात माऊली. नाना चालीची आ वाढी वाट होत जाय थोडी मग पातला ठाई बुडी देवनी निमे. ज्ञानोबरायने या मार्गाचा परत दृष्टांत आणला. नाना अथवा चालीची आवाढी. चालीची आवाढी म्हणजे चालण्याचा वेग जसा जसा वाढत जाईल तेव्हा होतं काय, वाट होत जाय थोडी, तेव्हा वाट थोडी होत जाय. आपलं जी वाट आहे ती, जो आपल्याला 4 किलोमीटर चालायचं आहे, वेगाने जर चलत गेला तर तसा तसा तो आपला रस्ता संपत जातो, थोडा थोडा होत जातो. मग पाताला ठाई बुडी देवनी नेमे. ठाई पाताला, मग एकदा का तो मुक्कामाला प्राप्त झाल्यानंतर ती जी वाट आहे ती वाट बुडी देवनी नेमे, त्यावेळेस ती वाट एकदम संपूर्ण संपली जाते. तो गावात आलेला असतो. का जागृती जव उद्दीपे तव तव निद्रा हरपे मग जागी निलिया स्वरूपे नाहीची होय. ज्ञानोबराय दृष्टांत देतात. का अथवा जागृती जवजव उद्दीपे, जशी जशी जागृती येईल, कारण मनुष्य एकदम उठत नाही. माणसाला उठावर का उठा ना, हा उठतो, उठा ना, उठतो. म्हणजे आता आळंदीचे विद्यार्थी पटपट उठतात, पण ते सांसारिक लोक दिवसभर काम केल्यामुळे थकलेले, पण ते त्यांचे कोणी असतील मुलं आधी, उठा बाबा उठा. काकडा सगळा संपतो तरी उठत नाही हा. उठा म्हणून तर उठा म्हटल्यानंतर हळूहळू मग त्याला जागृतीत जसा जसा येतो तव निद्रा हरपे. मग तो निद्रेतून एक एक पाऊल मागं सरकत जागृतीत, आणि मगच जागी नली या. एकदा का तो पूर्णपणे जागृत आला, हो मी जागा झालेलो आहे, सिगारेट आणा असं ज्यावेळेस म्हणतो, असं म्हणू नये, पण चहा आणा, चहाही म्हणू नये, दूध आणा, नाहीतर आणा मालिका, राहिलेला काकडा मी म्हणतो. मग जागी नली या. एकदा तो जागृतीत आल्यानंतर निद्रा स्वरूपे नाहीची होय. ती जी निद्रा आहे आता ती मात्र स्वरूपाने संपलेलीच असते. हे ना आपुले पूर्णत्व भेटे जेत चंद्राशी वाढे खुंटे तेत शुक्ल पक्ष आटे निशेषु जैसा. ज्ञानोबराय हे ना म्हणजे अर्जुना, अरे किती दृष्टांत सांगावे तुला अर्जुना. आपुले पूर्णत्व भेटे जेथ चंद्राशी वाढी खुंटे. जेथ म्हणजे जेव्हा चंद्राला आपुले पूर्णत्व भेटे, ज्यावेळेस तो चंद्र पौर्णिमेला प्राप्त होतो त्यावेळेस चंद्राशी वाढी खुंटे. चंद्राची आता पुढच्या काळात त्याला प्राप्त होण्याच्या थांबतात. तेथ तेव्हा शुक्ल पक्षु आटे निशेषु जैसा शुक्ल पक्षु निशेषु आटे. शुक्ल पंधरवाडा जो आहे तो पंधरवाडा संपूर्णतया संपलेला असतो. त्याप्रमाणे तैसा बोध्य जात गिळितो बोधो बोधेये मजातो मिसळला तेथ साध्यंतु अबोधो गेला. ज्ञानोबराय सांगतात तैसा त्याप्रमाणे बोध्य जात गिळतू बोधो. बोध्य जात, बोध्य म्हणजे पदार्थ आणि जात म्हणजे समूह. यावत जगतामध्ये जेवढे पदार्थ, हळूहळू सांगायचं का बरं. तैसा त्याप्रमाणे यावत बोध्यजात. बोध्यजात म्हणजे संपूर्ण जाणण्याचे जे पदार्थ आहेत आणि ते जाणण्याच्या पदार्थाला गिळितू बोध हो. जे ज्ञान गिळतं, गिळंकृत करतं म्हणजे नाश करत नाही. आपल्या वेदांत शास्त्रामध्ये पदार्थाचा नाश सांगितलेला नाही, हो पदार्थाचा बाध सांगितलेला आहे. म्हणजे ईश्वरकृत जी सृष्टी आहे या सृष्टीचा बाध आहे. हे जे आपल्याला बोध्यजात म्हणजे जे ज्ञानाचे विषय जे पदार्थ होतात, हा माईक, हा लोड, हे संपूर्ण गिळतू बोधू म्हणजे जो ज्ञान आहे, ज्या ज्ञानाचा अंतःकरणात उदय झाल्यानंतर संपूर्ण बोध्यजात म्हणजे जी पदार्थ समूह आहे त्या पदार्थ समूह आता त्याचा बाध झालेला असतो. आणि बाध झाल्यानंतर बोधे मज आतू ये. आणि त्या ज्ञानाने, ज्या ज्ञानाने यावत प्रपंचाचा म्हणजे उभ्या चतुर्दश भुवनांचा बाध केलेला आहे, म्हणजे आत्मविभिन्न सर्व वस्तूंचा बाध केल्यानंतर तेही ज्ञान मज आतू ये, तेही ज्ञान स्वपरनिर्वाहकत्वाने आता मूळ दृंगमात्र स्थितीला ज्यावेळेस जात असतं त्यावेळेस मज आतू ये मिसळला.
तो त्या दृंगमात्र सत्सामान्य स्थितीत ते प्राप्त होत असतं. आणि तेथ अबोधू साध्यंत गेला. आणि तेथ अबोधू म्हणजे अज्ञान. ते अज्ञानही आता निश्चित रीतीने राहिलेलं नसतं. तेव्हा कल्पांताची ये वेळे नदी सिंधूचे पेंडवळे मोडोनी भरले जळे ब्रह्म जैसे. ज्ञानोबराय सांगतात तेव्हा स्थिती कशी होती. कल्पांताची ये वेळे नदी सिंधूचे पेंडवळे मोडोनी भरले जळे ब्रह्म जैसे. ज्ञानोबराय सांगतात तेव्हा त्यावेळेस कल्पांताच्या वेळी ज्ञानोबराय दृष्टांत देतात. ज्यावेळेस कल्पांताची वेळ येते त्यावेळेस चहूकडे पाणीच पाणी होतं. आणि त्यावेळेस मात्र नदी पेंडवळे मोडोनी आपली जी मर्यादा ही संपूर्ण मर्यादा सोडून सिंधूत समरसित होते. आणि समरसित झाल्यानंतर भरले जळे जैसे ब्रह्म. आणि त्यावेळेस मात्र जैसे संपूर्ण जळे म्हणजे पाण्याने ब्रह्म म्हणजे संपूर्ण त्रिभुवनात पाणीच पाणी झालेलं असतं. कल्पांताच्या वेळेस चहूकडे पाणीच पाणी झालेलं असतं. त्यावेळेस सिंधूची आणि नदीची ही मर्यादा राहिलेलीच नसते. नाना गेले या घटमठ आकाश ठाके एकवट का जळोने काष्टे काष्ट वन्नीची होय. ज्ञानोबराय सांगतात नाना अथवा घटमठ गेले या आकाश एकवट ठाके. आकाशाला घटाची आणि मठाची उपाधी लागलेली आहे. मग घट उपहित जे आकाश आणि मठ उपहित जे आकाश. आणि ज्यावेळेस घट फुटला आणि ते जे आकाश आहे आणि मठ भूकंपात पडून गेला. मठ भूकंपात पडलेला आहे आणि मठ पडल्यामुळं मठात जे घट होता ते घटही फुटलेला आहे. वरून संपूर्ण विटाच त्याच्या घटावर पडल्या. मग आता घटातलं जे आकाश आहे आणि मठातलं आकाश हे एकवट म्हणजे एकसारखंच राहतं. आता काही राहिलंच नाही. म्हणजे उपाधीने भेद भासत होता. वास्तविक भेद केलाच नव्हता. पण भासणारा भेद सुद्धा आता राहिलेला नाही. का जळोनी काष्टे काष्ट वन्नीची होय. ज्ञानोबराय सांगतात का अथवा काष्ठे जळोनी जी काष्ट आहेत ती काष्ट संपूर्ण जळून गेल्यानंतर ती जी काष्ट आहेत ती काष्ट वन्नीची होय. ती संपूर्ण काष्ट वन्य रूपालाच प्राप्त झालेली असतात. ज्ञानोबराय दृष्टांत देतात ना तरे लेनियांचे ठसे आटोनी गेले या मुसे नामरूप भेदे जैसे सांडीजे सोने. ज्ञानोबराय दृष्टांत देतात ना तरी अथवा लेनियांचे ठसे आटोनी गेले या मुसे. ना तरी अथवा मुसे लेनियांचे ठसे आटोनी गेलिया. मुसे म्हणजे मुसीमध्ये ज्यावेळेस आपण अलंकार टाकतो आणि मुसीला आग्न लावतात. आग्नी लावल्यानंतर जशी जशी मूस गरम होईल तसे तसे ते लेनियांचे जे ठसे म्हणजे आकार असतात अलंकारांचे आकार ते अलंकाराचे आकार आटून गेलिया. संपूर्ण अलंकाराचे आकार विशेष भावातून सामान्य भावाने येतात. म्हणजे केवळ स्वर्णत्वाने राहतात. आणि मग तेव्हा काय होतं नामरूप भेद जैसे सांडीजे सोने. आणि तेव्हा जैसे सोने नामरूप भेदे सांडीजे. आता त्या सोन्याच्या नामरूप भेदात नामरूपाची जी भेद झाले होते ते भेद राहत नाही. म्हणजे नाग मुदी कंकण हे आता त्याचे भेद राहिले नाही. मुशीत एकदा का सोनं घातलं आणि तापवलं तर संपूर्ण मुशी ज्यावेळेस सुवर्णाचे अलंकाराचे आकार आहेत ते आकार एकदा विलायला गेले का खाली फक्त केवळ सोनंच राहतं. 16 नंबरी सोनं राहतं. या दृष्टांताप्रमाणे ज्ञानोबराय सांगतात हे असो चेलिया ते स्वप्न नाही झालिया मग आपणचे आपण पया उरी जे जैसे. ज्ञानोबराय दृष्टांत देतात हेही असो अर्जुना अरे किती दृष्टांत सांगावेत. चेलिया ते स्वप्न नाही झालिया. चेलिया म्हणजे जागा झाला असता. ते स्वप्न जे स्वप्न आपला प्रतीत येत होतं ते स्वप्न नाही झालिया. आता ते नाहीसच झालेलं आहे. तो जागा झालेला आहे. मग तेव्हा आपणची आपण पया उरेजी जैसा. मग तेव्हा तो जागृतीमध्ये स्वप्न पडलं होतं. स्वप्न पडल्यानंतर त्याला संपूर्ण जगत वासत होतं. दिंडीच काढली संपूर्ण दिंडीच दिसत होती. संपूर्ण मृदंगवाद गायक पताकावाले कळशीवाले हांड्यावाले तुळशीवाली सगळ्या दिसत होत्या. आता स्वप्नातून जागृतीत आले. एक जण म्हणला स्वप्नात भिशी मागायला लागला. भिशी मागायला लागल्यानंतर एक जण म्हणला कसली भिशी आली. संपूर्ण पंक्ती लोकांनीच घातल्यात भिशीच देणार नाही. ते जरा खवळल्यानंतर हाटा जागा झाला. जागा झाल्यानंतर आता स्वप्नात जे पदार्थ होते ते राहिले का जागृतीत. कोण राहिलं आपणची आपण या उरे जैसा. एकटाच राहतो. म्हणजे मृदंग वादक राहत नाही गायक राहत नाहीत वादक राहत नाही कोणीच राहत नाही. एकटाच राहतो. तैसा आता या 2-3 दृष्टांताप्रमाणे तैसा मी एक वाचोनी काही तया तया ही सकट नाही हे चौथी भक्ती पाही माझी तोल आहे. ज्ञानोबराय सांगतात तैसा या 2-3 दृष्टांताप्रमाणे म्हणजे स्वप्नाच्या दृष्टांताप्रमाणे सोन्याच्या दृष्टांताप्रमाणे
काष्ठाच्या दृष्टांताप्रमाणे, अग्नीच्या दृष्टांताप्रमाणे, आकाशाच्या दृष्टांताप्रमाणे आणि पाण्याच्या दृष्टांताप्रमाणे, या जवळजवळ 5 दृष्टांताप्रमाणे मी एक वाचुनी म्हणजे माझ्या वस्तू स्वरूपा वाचून तयाही सकट काही नाही, त्याला माझ्याशिवाय व्यतिरिक्त म्हणजे परब्रह्माच्या व्यतिरिक्त कोणत्याच दृश्य पदार्थाची आता त्याला प्रतीती राहिली नाही. ते सत्यत्वाने त्याला प्रतीतीच येत नाहीत. म्हणजे एवम वस्तूशी जाणू जाता वस्तू जाणण्याची तत्वता, तेथ जाणणे आणि जाणता कैसा उरेपा. म्हणजे उभ्या विश्वामध्ये फक्त आता अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. त्याला फक्त आता एकत्वाची प्रतीती राहिलेली आहे आणि ती एकत्वाची प्रतीती भिन्नत्वाने नसून अभिन्नत्वाने आहे. आणि मग अशी स्थिती झाल्यानंतर अर्जुना आता काय त्या स्थितीचं वर्णन करावं. हे चौथी भक्ती पाही माझे तोल आहे. अर्जुना माझी जी चौथी भक्ती म्हणून प्रसिद्धीला आली आहे शास्त्रात, तर ती तो पुरुष हे म्हणजे ही माझी चौथी भक्ती, माझी जी चौथी भक्ती आहे लाहे तो मात्र तो प्राप्त होतो. हे पाही अर्जुना, हे पहा, त्याला आता माझी मात्र चौथी भक्ती प्राप्त झालेली आहे. म्हणजे हा विषय कुठं गेलेला आहे का? म्हटलं गेलता अर्जुना मागं. येर आर्तो जिज्ञासो अर्थार्थी हे भजतीजी हे पंथी ते तिन्ही पावनी चौथी म्हणे पतासे. म्हणले का हो भगवंता, तुम्ही तिला चौथी म्हणता म्हणजे तिला नामात्मक तरी ईषद भेद दिलाच ना. त्या स्थितीला नाम वचनात्मक तरी ईषद भेद दिलाच ना. भगवंत म्हटले अर्जुना, अरे तुमच्या डोक्यात ते 2-3 भक्तीचे भेद भरलेत, त्या भेदांच्या सापेक्ष आम्ही म्हटलेलं आहे. नाहीतर आम्हाला ती चौथी म्हणायची नाही. पहिली नाही, दुसरी नाही, तिसरी नाही, चौथी नाही, फक्त एक तत्व राहिलेलं आहे. फक्त आम्ही त्या 3 भक्ती आहेत तिच्या सापेक्ष हिला चौथी म्हटलं नाही, दुसरं काहीच नाही. येर आर्तू जिज्ञासू अर्थार्थी हे भजती जे पंथी. जे एर भक्त आहेत म्हणजे या ज्ञानी भक्ताच्या व्यतिरिक्त असलेले आर्त भक्त, जिज्ञासू भक्त आणि अर्थार्थी भक्त, हे जे पंथी भजती, हे ज्या मार्गाने भजतात, ज्या भक्तीच्या मार्गाने भजतात, आणि ते तिन्ही पावनी, त्या तिन्ही पावनी म्हणजे त्या तिन्ही भक्ती पाहून चौथी म्हणीपत आहे. मी त्या तिन्हीच्या सापेक्ष हिला चौथी म्हटलो. जर त्या 3 जर भक्ती नसत्या तर मी हिला चौथी म्हटलोच नसतो, मीच म्हटलो असतो फक्त. म्हणून भगवंत सांगतात एरवी तिजी ना चौथी हे पहिली ना सरती पै माझी सहज असते ती भक्ती नाव. अर्जुना खरं सांगू का? नाही पण देवा म्हटलेच ना तुम्ही तिन्हीच्या सापेक्ष. नाही पण तुम्ही तिन्हीच्या सापेक्ष म्हटलेच की नाही. तुला सापेक्षवाद डोक्यात बसला का? ते सापेक्षवादात सिद्धांत ज्याने लावला त्याच्या जाऊन पाया पड. हो, ते सापेक्षवादच आता काढून टाक. एरवी तिजी ना आणि चौथी ना, तिला तिसरी म्हणू नको, आता चौथी म्हणू नको. हे पहिली ना, हिला पहिली म्हणू नको. सरती ना, आता हिला शेवटची म्हणू नको. मग देवा म्हणायचं काय? पै माझी सहज स्थिती भक्ती या नाव. माझी जी सहज स्थिती आहे, गुरुवारी महाराजांचं वाक्य, उत्तमा सहजा अवस्था, सहज संगम तुका म्हणे तो उत्तम. आता माझी जी सहज स्थिती राहिलेली आहे तिला भक्ती म्हण, असं म्हण बाबा. तिला भक्ती म्हणतात. जे नेनने माझे प्रकाशुनी अन्यथात्वे माते दावणे सर्वही सर्वी भजवणे बुजवितसे. अर्जुना, जे भक्ती माझे नेनने प्रकाशुनी, माझं जे आहे, मी जो आहे तो त्याच्या आज्ञानात ती प्रकाशमान होते. प्रकाश इतरत्र म्हणजे सामान्य रूपाने ज्यावेळेस माझं सामान्य ज्ञान असतं त्यावेळेस ती प्रकाश अन्य पदार्थाचं प्रकाशन करते. आणि माते अन्यथात्वे दावणी, आणि ज्यावेळेस चैतन्याचं सामान्य ज्ञान असतं, चैतन्याच्या सामान्य ज्ञानात भ्रम होतो. भ्रमाच्या विरोधी सामान्य ज्ञान का विशेष ज्ञान? तर विशेष ज्ञान हे भ्रमाच्या विरोधी असतं. म्हणून ज्यावेळेस ती जी भक्ती आहे ती माझे नेनने प्रकाशुनी माते अन्यथात्वे दावी, मलाच अन्यथा या पदार्थाच्या रूपाने दाखविते. म्हणजे दाखविते म्हटलंय, म्हणजे मला अन्य रूपाने करविते असं नाही म्हटलं. दाखविते, दावणे. करविते म्हटलं तर परिणामवाद, आणि दाखविते म्हटलं तर विवर्तवाद. म्हणजे माझंच, ह्या माझ्याच अधिष्ठानावर हे विभिन्न पदार्थ मदरूप, हे मदरूपच आहेत, परंतु पदार्थाच्या आकारात्वाने ते मला भासवत आहे. आणि मग होतं काय? सर्वी भजवणी बुजावीत असे. आणि तेव्हा सर्वही म्हणजे सर्व ठिकाणी, सर्वी म्हणजे सर्वांना, भजवणी भजन करायला लावून बुजावीत असे सर्वांची ती भक्ती समजूत घालीत असते. तीच भक्ती या 4 रूपाने विनटलेली आहे. सर्व आर्त जिज्ञासू अर्थार्थी या सर्व भक्तांच्या आकाराने तीच परिणतीला आलेली आहे. परिणतीला आलेली आहे म्हणजे दाखवित आहे, आणि तीच सगळ्यांची समजूत घालून सर्वांना यथार्थ रीतीने भजन करायला लावित आहे. जो जेथ जैसे पाहो बैसे
तया तेथ तैसेची असे हे उजियडे का दिसे अखंडे जेने अर्जुना जो म्हणजे तो जेथ जैसे पाहो वैसे ज्या ठिकाणी जैसे म्हणजे ज्या रीतीने पाहो वैसे म्हणजे कल्पना करतो. आता तो पुरुष ज्याला ही चौथी भक्ती म्हणजे सहजावस्था प्राप्त झालेली आहे आणि तो ज्याला जशी पाहावं वाटतं तसं तया ते तैसेची असे ती भक्ती त्याला त्या रूपाने तशीच विनटून येते. हे उजियडे का दिसे अखंडे जेने हे जेने अखंडे उजियडे का दिसे अर्जुना हे जेने अखंडे ज्या माझ्या अखंड स्वरूपाने उजियडे म्हणजे चित्प्रकाशाने हे दिसे संपूर्ण पदार्थ मात्र प्रकाशित होत आहेत. अर्जुना स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपलेनी असलेपणे विश्वीचे आहे नाही जेने प्रकाश तैसे अर्जुना स्वप्नाचे दिसणे न दिसणे स्वप्नाचं दिसणं आणि न दिसणं हे जैसे आपलेने असलेपणे आपल्या अस्तित्वावर अवलंबन आहे. स्वप्नाचं दिसणं आणि न दिसणं हे आपल्या अस्तित्वावर अवलंबन आहे. त्याप्रमाणे विश्वीचे आहे नाही जेने प्रकाशे तैसे विश्वीचे आहे नाही जेने प्रकाशे विश्वाची अस्तित्व आणि नास्तित्व या म्हणजे विश्वाचे भाव आणि अभाव या उभयांचं प्रकाशन मात्र ज्या चैतन्याच्याच द्वारे केलं जातं. ऐसा हा सहज माझा प्रकाश जो कपिध्वजा तो भक्तिया ओजा बोली जेगा अर्जुना ऐसा हा माझा सहज जो प्रकाशो हे कपिध्वजा म्हणजे हे ज्याच्या ध्वजावर ध्वजस्तंभावरील वानरू म्हणजे कपी म्हणजे मारुतीराय बसलेली आहेत असा ज्याचा रथ आहे त्या रथाचा मालक असलेल्या अर्जुना हे अर्जुना ऐसा माझा सहजे जो प्रकाश माझा सहज जो प्रकाश आहे म्हणजे सत्सामान्यात्मक जो प्रकाश आहे तो प्रकाश आणि तो भक्तिया ओजा बोलीजे गा अर्जुना तो भक्तिया ओजा म्हणजे रीतीने तो भक्तिया रीतीने भक्तिया नामाने बोलला जातो. म्हणून आरताचा ठाई हे आरती हो ने पाहे अपेक्षणीय जे काही ते मीच केला. अर्जुनाला भगवंत किती पटवून देत आहे म्हणजे खरोखर भगवंताचा अर्जुनावर प्रेम आहे. अर्जुनाला ते तत्व भक्तीला मीच ते भक्ती रूपाने तत्व आहे आणि त्या भक्ती तत्वात तुझ्यात माझ्यात काही फरक नाही. म्हणजे मोठ्या माणसाच्या जवळ राहणाऱ्या माणसांनी हा बोध कसा ठसून दिलाय भगवंताने त्याला घेण्याचं म्हणजे अगदी घेण्यासारखं आहे महाराज. म्हणून अर्थाचा ठाई ही आरती हो ने पाही अपेक्षणीय जे काही ते मीच केला. म्हणून अर्जुना मला वाटतं ही माझी शेवटची ओवी असेल. अर्थाच्या ठाई म्हणजे अर्थभक्ताच्या ठिकाणी हे म्हणजे हे भक्ती आरती होईनी पाही अर्थभक्ताच्या ठिकाणी जी आर्तता आहे ती हेच सहजावस्था भक्ती आहे आणि तो अर्थभक्त अपेक्षणीय जे काही आणि तेही मीच केला आणि तो भक्त त्या आरती भक्तीच्या द्वारे जे जे अपेक्षील त्या रूपाने तीच भक्ती त्याच्या पुढे प्रगट होईल आणि ती भक्ती म्हणजे मीच आहे. मीच त्या भक्तीच्या रूपाने त्या अपेक्षणीय पदार्थाच्या रूपाने पुढे येत असतो. तात्पर्य काय आहे की भगवंताने आत्तापर्यंत साधकाचा संपूर्ण प्रवास सांगितला आणि तो आता ब्रह्मभाव योग्यतेला प्राप्तही झालेला आहे आणि ब्रह्मभाव योग्यतेला प्राप्त झाल्यानंतर त्यालाच सहज अवस्थेला चौथी भक्ती म्हणतात. ते वास्तविक पाहता सापेक्षतेने आलेलं नाव आहे. वास्तविक पाहता ते तिसरी नाही, पहिली नाही, सरती नाही, शेवटची नाही, त्या सहज अवस्थेला भक्ती म्हणतात आणि ती सहज अवस्थात्मक भक्ती ज्या भक्तीचं भगवंताने आपल्यापुढे निवेदन केलं ज्ञानोबरायाने त्याचं विकसित रूप आणलं त्या भक्तीचं स्वरूप गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर बाबांच्या कृपेने आणि सद्गुरू महाराजांच्या कृपेने आणि तुम्हा श्रोतृवंदाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात ती सहजावस्था भक्ती अचिरात प्राप्त हो ही ज्ञानराजांच्या चरणी प्रार्थना.